क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। आणि आम्हाला देखील समस्येतनं सुटका मिळणं गरजेचं आहे। अडचणीतने आम्ही बाहेर पडावं। मग अशी बरेच लोकांनी लीडिंग करताना काही शब्द वापरले, काही प्रार्थनेमध्ये वापरले की लोकांकडे समस्या आहेत आणि लोकांच्या समस्या इतक्या प्रबळ आहेत की त्यांची जगण्याची आशा संपलेली आहे। एक मनुष्य समस्येमध्ये जास्त काळ टिकाव राहू शकत नाही, जास्त काळ समस्येशी लढा देऊ शकत नाही। परंतु प्रॉब्लेम आमच्यामध्ये असा आहे, समस्या आल्यानंतर आम्ही त्या समस्येमध्ये इतकं गढून जातो की आम्हाला देवाचा मार्ग समजत नाही। आम्हाला असं वाटतं की देव आहे तर त्या देवानं माझ्याकडे यावं, त्या प्रश्नातनं मला बाहेर काढावं। देवाला प्रत्येक व्यक्तीला प्रश्नातनं बाहेर काढायला आवडतं। मुळामध्ये प्रश्न देव कधीच निर्माण करत नाही। आमीन म्हणाल का? देवाला प्रश्न सोडवायला आवडतात, परंतु जो व्यक्ती आहे त्या अवस्थेमध्ये थांबतो त्याच्या जीवनामध्ये तो अनेक आशीर्वाद गमावतो। कान देऊ नये का? ज्या दिवशी तुम्ही देवाला स्वीकारलं, ज्या दिवशी तुम्ही प्रभूचा मार्ग धरला, देवाचा मार्ग धरल्यावर तुम्हाला असं वाटतं की देवाच्या मार्गामध्ये टिकून राहण्यासाठी देवानं माझ्या जीवनात प्रश्न आणू नये। मुळामध्ये देवाकडे लोकांचा येण्याचा उद्देश काय? प्रश्न येऊ नये म्हणून आम्ही देवाकडे आलेलो आहे। पण काही काळ देव तुम्हाला त्या अवस्थेमध्ये ठेवतो। लहान जन्मलेलं बाळ आहे ना, ते जरा जरी रडायला लागलं की त्याची आई त्याला बरोबर ओळखते की त्याला तहान लागली का, त्याला भूक लागली का, त्याचं कुठं दुखत आहे। पण ते लेकरू मोठं होतं, मग ते आता परत रडायला लागल्यावर आईबाप त्याला जेवायला देतात का, त्याला सांगतात आता तुला कष्ट करून खावं लागेल। मग त्या दिवसापासून तो समस्येशी लढत असतो। तो असं नाही म्हणत की पूर्वी मी लहान होतो त्यावेळेस तुम्ही मला खायला दिलं नाही, खायला दिलं आणि आता मी रडत असताना तुम्ही मला का देत नाही। त्याला कळतं की या समस्या यातून सुटण्यासाठी मला मार्ग शोधावा लागणार आहे। आज पवित्र शास्त्रामध्ये अशाच प्रकारची गोष्ट आम्ही पाहणार आहोत। एक धार्मिक व्यक्ती, एक चांगला व्यक्ती, एक देवभिरू व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि कधी कधी अशा प्रकारचे प्रसंग येतात की तो रुसून घरी बसतो, देवाच्या मार्गामध्ये जात नाही। आणि लक्षात ठेवा, रुसून नवऱ्याचं घर सोडत नाही, त्याच्या छातीवर बसून खातील। किती रुसवा आला तर ते तो नवरा म्हणतो ना कधी कधी, जा घराच्या बाहेर, का लग्न करून त्याच्यासाठी आले का?
तुमच्या छातीवर बसून खाईल, घरात बसून त्यांच्याशी वार्ता करणार नाही, पण तिथंच त्याच्या समोर बसून एक भाकर खायची जी 2 भाकर खाऊन मी किती परखड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी परमेश्वर आमच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आम्हाला पसंत नाही त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करतो. असं समजू नका की तुमच्यामध्ये सतत देव आनंदाची कर्म करेल, सतत चांगल्याच गोष्टी तुम्ही जीवनामध्ये अपेक्षित करू नका. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, यातून प्रभू तुम्हाला काहीतरी शिकवत असतो, यातून प्रभूला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं आणि ते करत असताना देवाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. आणि जो व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो ना, देव त्या सकारात्मक दृष्टीच्या द्वारे त्याच्यामध्ये विश्वासाचं महान काम करतो. विश्वासाचं महान काम. तुम्हाला वाटतं का एक अद्भुत काम तुमच्या जीवनामध्ये घडावं? तुम्हाला वाटतं का तुमच्या परिवारामध्ये एक महान प्रकारची गोष्ट घडावी? तुम्हाला वाटतं का तुम्ही लोकांसमोर साक्षीच्या रूपाने जगावं? काय जन्माला आलेला एक व्यक्ती जास्तीत जास्त तुमचं नाव कुठं असतं माहितीये? कब्रस्तानमध्ये. पास्टर मनोज तेलोरे, जन्म आमका, मृत्यू आमका, आणि ती संगमरवरी कबर किंवा त्याच्यावरती असणारा एक दगड, एवढंच तुमचं अस्तित्व असणार आहे. परंतु जर देवाच्या मार्गामध्ये तुम्ही चालत आहात तर एक प्रचंड स्ट्रॉंग विश्वास तुमच्यामध्ये उत्पन्न करा. परिस्थिती कशी का असेना, समस्या कशी का असेना, अडचण तुमची कशी का असेना, परंतु तो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण करा ज्या विश्वासाच्या द्वारे प्रभू तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करेल. आणि त्याच्या संबंधाने मी पाहणार आहोत, समस्येपेक्षा येशूला जास्त महत्व द्या. अशा प्रकारच्या उपदेशाचं टायटल तुम्ही लिहू शकता. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय त्याची 32 पासून 44 पर्यंतची वचनं. योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 32 पासून 44 पर्यंतची वचनं वाचूया. मग येशू होता, तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभुजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्याला रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभुजी येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची ही शक्ती नव्हती का? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटलं, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभुजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहे. येशूने तिला म्हटलं, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नव्हते का? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहिती आहे की तू सर्वदा माझे ऐकतो. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटलं, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटलं, याला मोकळे करून जाऊ द्या. देवा वाचले वचन आशीर्वादित करो. वाचायला गेलं तर भरपूर वाचता येईल, पण मुख्य त्यातला गाभा लक्षामध्ये घ्या. मार्था आणि मरिया या 2 बहिणी, यातली सगळ्यात धार्मिक बहीण कोण होती तर मरिया.
सगळ्यात धार्मिक. येशू कधी पण आला ना, मरिया येशूच्या चरणाजवळ बसून वचन ऐकणारी स्त्री होती. आणि मार्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघ पाहिलं तर तुम्हाला कळेल, मार्ता सतत चिंता करणारी व्यक्ती आहे. तिला प्रार्थना पण आवडायची आणि तिला जग पण आवडायचं. ती जास्त धार्मिक नव्हती, साधारण धार्मिक. आणि ज्या येशू घरामध्ये आला, त्या येशू घरामध्ये आल्यावर तिनं येशूसाठी पण काम केलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाहुणचार करण्यामध्ये तिचं सारं लक्ष जात होतं. परंतु मरिया ही सतत आणि सतत येशूच्या चरणाजवळ बसणारी व्यक्ती होती. कान देऊ नये का मी जे तुम्हाला सांगत आहे. कधी कधी सतत येशूच्या चरणाजवळ बसणाऱ्या लोकांना अपेक्षा पण येशूकडनं जास्त असतात. त्यांना असं वाटतं सारखी प्रार्थना करतो ना, मग आता येशूनं माझं ऐकलंच पाहिजे, मी प्रार्थना केल्या उत्तर द्यायला पाहिजे. आणि झालं काय, नेमकं लाजरस आजारी पडला. आणि लाजरस आजारी पडल्याबरोबर मरियाला माहिती होतं, येशू आल्यावर पहिल्यांदा मी त्याच्या शेजारी बसायचे ना, त्याच्या चरणाजवळ बसायचे ना. आता येशूला आवाज देते आणि सांगते की येशू लवकर ये, आणि तुझा मित्र लाजरस माझा भाऊ आजारी पडलेला आहे, आणि तू ये. आणि तिने निरोप पाठवला. आणि निरोप पाठवल्यावर बायबल सांगतं, येशू येण्यासाठी त्यानं विलंब केला. कान देऊ नये का. काय घडलं माहिती का, तो 4 दिवसानं उशिरा पोहोचला. आणि 4 दिवसानं उशिरा पोहोचल्या बरोबर हिची धार्मिकतेमध्ये परिवर्तन. 4 दिवसात उत्तर नाही की संपलं. कधी कधी आमचं पण तसंच असतं. खूप प्रार्थना केल्यावर असं वाटतं येशूनं ताबडतोब उत्तर दिलं तर येशू आणि माझं नातं आहे. बायबल सांगतं तिने निरोप पाठवल्यावर येशू आला नाही. आणि तिकडं येशू न येण्याचा निरोप आला. लाजरस मेला आणि रागारागानं तिने नेऊन त्याला कबरेत ठेवलं. आणि कबरेत ठेवल्यावर बायबल सांगतं ती आणि येशू त्या गावामध्ये आल्यावर ती बहीण रडणाऱ्या लोकांमध्ये जाऊन बसली. येशू आहे तिथं, ती आली नाही. ती म्हटली मी येशू असताना तिथं जात होते. येशू प्रार्थना कुठे घेईल त्या ठिकाणी जात होते. जेव्हा जेव्हा येशूचा निरोप यायचा तेव्हा मी जात होते. आणि माझा निरोप ऐकून येशू माझ्याकडे आला नाही. माझ्या भावाला त्यानं मरू दिलं. आता येशूकडे मी जात नाही. मार्था मात्र बॅलन्स धार्मिक होती. हालेलुया. कधी कधी बॅलन्स धार्मिक वाले बरे, पण अति धार्मिक फार डेंजरस. हालेलुया. ते कधी रॉकेट सारखं वर उडतील आणि कधी स्फोट पडून खाली होतील सांगता येत नाही. कधी उपवास करतील आणि कधी परत एकदा जाऊन बिडी ओढतील ते पण सांगता येत नाही. कधी ते विश्वासामध्ये वाढतील, कधी तंबाखू खातील ते सांगता येत नाही. त्यांची धार्मिकता आणि जर बॅलन्स नसेल ना तर जीवनात समस्या येणार आहे. मरिया तिनं त्या ठिकाणी त्याग केला आणि तिची चुकी नाही, पण तिनं अपेक्षा येशूकडनं धरला. आता दुसरा भाग मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. कधी कधी काही गोष्टीसाठी प्रभू विलंब लावतो, त्यातला हेतू तर समजावून घ्या. काही वेळेस ताबडतोब उत्तर देत नाही. लाजरस मरू दिला, लाजरस मेला. आणि ते आजूबाजूच्या चर्चा करणारे लोक पण काय म्हणत असतील, बघा हो मरिया ना केव्हा पण प्रार्थना, संजीवनाची प्रार्थना. मरिया येशूला पहिले घरी जेवायला बोलत होती. आणि बघा कसला येशू आहे, खाऊन गेला पण तिथं बरं असताना प्रार्थनेला आला नाही. खाऊन गेला कितीतरी वेळच्या घरामध्ये. तिच्या डोळ्यातले अश्रू पण पुसत नाही. आणि मरियाला ते ऐकून ऐकून जास्त राग येत असं नाही का. कमीत कमी या लोकांचं तोंड बंद करायला तरी येशूने यायला पाहिजे होतं. तू आल्यावर मेला असता तर मला वाईट वाटलं नसतं. मला माहिती जन्माला आलेला व्यक्ती मरणार आहे, पण येशूने येऊन कमीत कमी माझ्या डोक्यावर हात फिरून म्हटलं पाहिजे असतं, मरिये काळजी करू नको, तू सांगितलं मी आलो, तू सांगितलं म्हणून मी आलो. बायबल सांगतं येशूने जाणून बुजून तिथं जाण्याचं टाळलं, पण जाताना त्याच्या मनामध्ये हेतू काय होता तो म्हटला, लाजरस त्याचा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया. आज ऐका तुम्ही कान देऊन. जी समस्या तुम्हाला फार कठीण वाटते ना, ती समस्या तुम्हाला मारण्यासाठी नाही, त्याच्यातनं देवाचं गौरव व्हावं याच्यासाठी. जर तुम्ही धार्मिक आहात आणि तुम्ही जास्त समस्येमध्ये आहात ना, याचा अर्थ असा नाही की देवाने तुमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. काही प्रार्थना तुम्ही प्रभूमध्ये मजबूत राहून करत आहात, तुमचा विश्वास स्ट्रॉंग आहे, तुम्ही धार्मिकतेमध्ये वाढत आहात ना, तुम्ही चर्च बंद केलं ना, तुमचा विश्वास तुम्ही कमी पडू दिला. देवासाठी करायचा त्याग तो तुम्ही केलेला आहे.
परमेश्वराच्या वचनामध्ये वाढण्याचं तुम्ही सोडलेलं नाही, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढण्याचं तुम्ही नाकारलेलं नाहीये. आलेल्या संकटाला तुम्ही सामोरं गेलेला आहात. तुम्ही देवासाठी भरपूर काम केले लोक असाल, परमेश्वरासाठी खूप त्याग तुम्ही केलेला असाल. तुमचा त्याग, तुमचं समर्पण, तुमची प्रार्थना, तुमची धार्मिकता कधीच व्यर्थ जाणार नाही. अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडे संकट आहे, लाजरस सारखी तुमची समस्या आहे आणि लाजरस मेला, देवाच्या लोकांनो कधी कधी अशा प्रकारची स्थिती असेल, बायबल सांगतं लाजरस मेला आणि एवढंच नव्हे, जस येशू तिथं आला आणि लाजरस मेल्यावर तो तिथं पोहोचला. कदाचित तुमच्याकडे तशाच पद्धतीची परिस्थिती असेल, कदाचित तुमच्या हातात घटस्फोटाचे पेपर असतील. तुम्ही म्हणाल येशू काय करत आहे, येशू येणार आहे, त्याच दिवशी त्याचं मन बदलून टाकेल आणि दाखवून देईल मी अद्भुत करणारा देव आहे. कदाचित तुमच्याकडे डॉक्टरचे रिपोर्ट्स असतील आणि डॉक्टर सांगत असतील की आता वाचण्याची शक्यता नाही. तुम्ही म्हणाल मी एवढी प्रार्थना केली, एवढा विश्वास ठेवला, तरी सुद्धा माझ्या शरीरामध्ये अशा प्रकारचा व्याधी, अशा प्रकारची समस्या का? तुम्ही म्हणाल आता मी मरणार आहे, राहू द्या. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही, अशक्य गोष्टीला शक्य करणारा देव आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाकडे पाहताना एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन, एक सकारात्मक विचार तुम्ही करा. देवाचा हेतू माझ्या बाबतीमध्ये काय? बायबल सांगतं मरिया घरामध्ये बसली आणि मार्था येशूला सामोरे गेली. ती रडणाऱ्या लोकांमध्ये बसली. रडणाऱ्या लोकांमध्ये बसू नका. लोकांना तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंना फार ते पसंत करतात. सिरियल पण जी रडवती ते जास्त बघतात. काय संबंध पण नसतो. सगळा परिणाम स्वयंपाकावर. हिरोईन मेली की तिखट मीठ पडलं जास्त. त्रास तिकडे झाला की इकडे यांना त्रास. का तर आम्हाला ते अश्रू आवडतात आणि डायरेक्टर आहे ना त्याला पण तुम्ही रडल्यावर तो म्हणतो एकदम टीआरपी वाढलेला आहे. लोक तुमच्या रडण्याचा टीआरपी करतात, येशूला तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यामध्ये मजा आहे. हालेलुया. कधी सुद्धा रडणाऱ्या लोकांमध्ये बसू नका. जे लोक तुम्हाला फालतू सांत्वन देते, जे लोक जे सांत्वन तुम्हाला देते, या सांत्वनाचा विचार तुम्ही करू नका. या सांत्वनाच्या पाठीमाग त्यांना तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसता येत नाही म्हणून ते तुम्हाला सांत्वन देते. येशू तिथं सांत्वन देण्यासाठी, अश्रू पुसण्यासाठी आला नव्हता, कारण त्याला ठाऊक आहे मी अशा प्रकारचा देव आहे, मी अश्रू कधीच येऊ देणार नाही. आमेन. हालेलुया. या लोकांना फक्त अश्रू पुसायला येतात. लोक फक्त तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसतील, पण येशू अशा प्रकारचा देव आहे, तो कधीच अश्रू न येऊ देण्याची हमी देतो. म्हणून तो थांबला. तुमचे आशीर्वाद थांबलेत का? विलंब लागत आहे का? तुमचे आशीर्वाद जर विलंबाने येत आहेत ना, मग तुमच्यासाठी मोठं गौरव लपलेलं आहे. प्रेज गॉड. मोठं गौरव आहे, अद्भुत प्रकारचं गौरव आहे. येशूशी व्यवहार करताना मरिया घरामध्ये बसली, पण शास्त्रात असं लिहिलं ज्यावेळेस तिला ते कळलं ना, ती ताबडतोब, मला वाटतं कदाचित ती भांडायसाठी येशूकडे आली असेल. दुःख तर त्याचं किती भार. माणूस दुःख पाहिल्यावर कधी कधी एवढं दुःखित असतं त्याला काही सुचत नाही. ती येशूकडे आली पहिले, तो असता तर माझा भाऊ मेला नसता. म्हणजे ती भांडण्याच्या मूड मध्ये होती. भांडण्याच्या मूड मध्ये पण येशूकडे याच. हालेलुया. 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 या भांडत का विना पण येशूकडे या. आल्या आल्या ती येशूकडे म्हटली, येशू तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. अरे तुला एवढे निरोप पाठवले, एका तरी निरोपाने यायचं होतं आणि कमीत कमी सांगायचं होतं मी येतो. अरे तू काहीच निरोप दिला नाही. या काही लोक म्हटले असतील मैतीला तरी यायचं कमीत कमी. प्रार्थनेचं द्या सोडून मैतीला पण आला नाही. कसला येशू आहे हा? येशूला तुमची मयतच करायची नाही ना, येशूला त्याच्यातूनही बाहेर काढायचंय तुम्हाला. हालेलुया. आणि त्याला हे पण दाखवायचंय हे सगळे तुला पुरायला टपलेले आहेत आणि मी तुला त्यातून कसं बाहेर काढतोय लोकांना मला दाखवायचं. मी लोकांना दाखवेल यातून मी तुला कसं बाहेर काढत आहे. मी देव आहे. मी तू म्हणेल त्यावेळेस मी येणार नाही. कान देऊ नाही का? देव तुम्ही म्हणाल त्यावेळेस येत नाही. देव त्याच्या वेळेप्रमाणे येतो. प्रेज गॉड. तुमचा नवरा तरी तुम्ही सांगितल्यावर घरी येतो का त्या टायमाला? तुमचा मुलगा तरी सांगितलेल्या वेळेत, किती तुम्ही म्हणा 7च्या आत घरात ये, 8च्या आत घरात ये, तो 10 कारण सांगतो, त्याला माफ करता का तर तुम्ही फार मोठे देव आहे.
आणि येशूनं जर योग्य वेळी तुमचं ऐकलं नाही तर मग मात्र त्याच्यासाठी मात्र तिळपापड बनता. मरिया तिळपापड बनली. सगळ्यात चांगली गोष्ट माहिती काय कोणती? शास्त्र सांगती जिथं येशू होता तिथं ती आली. हालेलुया हालेलुया हालेलुया. कान देऊ नाही का? आज जे विधान मी तुमच्या समोर करणार आहे, लाजरस सारखा प्रश्न ज्याच्या संबंधानं म्हटलं त्याची बहीण त्याच्या संबंधानं बोलत आहे, तो मेलेला आहे आणि आता जर कबरेत गेलो तर त्याचा वास येणार आहे. इतकं भयानक प्रकारची ती समस्या आहे, सडून गेलेला आहे. परंतु तरी सुद्धा तिने एक चांगली गोष्ट केली. तिच्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टी तिने बाजूला ठेवल्या आणि तिथं लोकांच्या घोळक्यामध्ये बसली असेल आणि त्याच्या कानावरती पडला असेल. येशू आला, लोक म्हटले असतील तिला जाऊ नको, जरा आता येशूची पण खोडकी मोडू दे. 100% म्हटले असते. तिथे तिच्या जरा कोण बाहेर चालले की पटकन आले 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 आले. एक जण म्हणजे येऊ दे त्याला, माहितीला नाही आला, आता तोंड दाखवायला आला. दवाखान्यात आजारी पडला होता, एवढा सिरियस होता, सारं गाव लोटलं पण हा आला नाही. हा कस का मित्र? सर गाव येऊन प्रार्थना करत होता, याला प्रार्थना करता आली नाही का? काही लोक म्हणत असतील बस येऊ दे येशूला. येशू तो येशू आहे, तो तुमचा बाप आहे. तुम्ही तुमची जागा सोडत नाही, मग येशू जागा सोडेल का? बायबल सांगतं येशूने जागा सोडली नाही, शेवटी हिला जागा सोडून जावं लागली. आहे त्या जागेवरती थांबू नका, आपलं ठिकाण सोडा येशूकडे जाण्यासाठी. एक मोठं परिवर्तन, एक मोठा बदल जर तुम्हाला आवश्यक आहे, मोठा चमत्कार आवश्यक आहे, आपलं स्थान सोडा. ज्या अहंकारामध्ये तुम्ही आहात, ज्या मनाचा गर्विष्ठपणा तुमच्यामध्ये आहे, कोणता तरी असा स्वभाव तुमच्यामध्ये जो स्वभाव तुम्हाला खाली बसवत आहे, कोणती तरी एक जागा त्या जागेवरती तुम्ही बसत आहात ना, तुम्हाला देवाकडे जाण्यासाठी एक प्रकारचा आव्हान तुम्हाला मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपलं ठिकाण तुम्ही सोडा, आपलं स्थान तुम्ही सोडा. एक मोठा चमत्कार घडायचा. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपलं स्थान सोडत नाही त्याच्या जीवनात कधी चमत्कार घडत नाही. चमत्कारासाठी तुम्हाला तुमच्यातलं स्थान सोडावं लागणार आहे, ठिकाण तुम्हाला सोडावं लागणार आहे. जरी तुमच्या अंतःकरणात दुःख असेल, निराशा असेल, कदाचित तुमच्या समोर असणारा प्रश्न ताजा प्रश्न असेल, फ्रेश प्रश्न असेल आणि तो प्रश्न तुम्हाला आव्हान देत असेल, येशूने तुमचं ऐकलं नाही, येशू तुझ्यासाठी धावून आला नाही, येशूने तुला उत्तर दिलं नाही, पण तिला ठाऊक होतं आज मी भांडत का वेळा येशूकडे जाईल, त्याला प्रश्नाचा जाब विचारेल आणि त्याला म्हणेल तू का आला नाहीस, आणि कदाचित का आला नाहीस हे विचारण्यासाठी ती आली. आणि त्याचं उत्तर येशूने तिला दिलं. तो कबरेकडे घेऊन गेला आणि लाजरसला कबरेतनं जिवंत बाहेर काढलं आणि उत्तर दिलं, याच्यासाठी मी लेट आलो का? कारण मला तुला दाखवायचंय आजारी असताना तर मी बरं करेल, पण मेल्यावर सुद्धा मी जिवंत देईल करेल, हे खात्री तुला पटावी, याच्यासाठी मी उशिरा आलेले. घाबरू नका, भांडत भांडत येशूच्या जवळच राहा. कधी कधी भांडावं लागेल. कधी मी चर्च मध्ये सकाळी फिरल्यावर खूप भांडत असतो देवाशी. काही लोकांसाठी ज्यावेळेस मी त्यांच्यासाठी खूप दिवस प्रार्थना करतो ना, मग देवाशी मी भांडत असतो. देवा, नाही मी पाहू शकत त्यांचं दुःख, नाही त्यांच्या रोज या अवस्थेमध्ये मी असतो. मी रागाने कधी प्रार्थना करतो, देवा मला वाटत नाही प्रार्थना करेल, मी किती दिवस त्या लोकांसाठी प्रार्थना करू, का तू त्यांचे प्रश्न सोडवत? मग कधी थोडा मी शांत बसतो आणि म्हणतो, देवा काय करू मला समजत नाही. अरे मी तर त्यांचा बाप नाही, मी त्यांना निर्माण केलं नाही, त्याच्यासाठी माझा मुलगा दिला नाही, मी काही पण हालापेष्टा सहन केला नाही, तरी मला त्यांच्याबद्दल दुःख वाटतं. मग तुला वाटत नाही का? त्याच देव म्हणतो, अरे हेच तुझ्या ध्यानात काय येत नाही, तुझं प्रेम मर्यादित आहे, माझं प्रेम अमर्याद आहे. हालेलुया. आणि माझं प्रेम ज्या दिवशी तुला समजेल ना, तू त्यांच्यासाठी माझ्याशी भांडणार नाही. आणि मग एकदा हे अशी प्रार्थना करतात, देवाने मला इथे घेऊन आला. तो म्हटलं, हे गोष्ट लक्षात ठेव, जितकं मोठं त्रास तितकं मोठं गौरव मी तुला देईन. लोकांच्या जीवनामध्ये मला ते गौरव पाठवायचं आहे. काळजी करू नका. आज तुमची समस्या फार मोठी असेल पण घरी बसू नका, जिथं येशू आहे तिथं या. त्याला विचारा, हे का? त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आज तुमच्याकडे ते उत्तर नाही, पण एक दिवशी तुमच्याकडे ते उत्तर येणार. एक दिवशी तुम्हाला समजणार. मग त्या मावशीने सांगितलं की त्यांची सून, मला वाटतं खूप दिवसापासून आम्ही नेहमी गेल्यावर तिथं ते सांगायचे सगळे प्रार्थनेत आहे. सून पण सांगायची सगळ्याला चर्चला जा, पण तिला आवडत नव्हतं. तुम्ही जा पण मी काही बदलणार नाही. कधी चर्चला, मला वाटतं कधी चर्चला गेले, फर्स्ट टाइम तेव्हा चर्चला गेलेले.
जेव्हा ते आजारी पडले, डॉक्टर म्हणले की आता सगळं चेकअप करावं लागले, हे करावं लागलं, चक्कर येऊन पडले, पहिले धरलं देवाचं मंदिर. काही समस्या आमच्याकडे अशासाठी असतात ना की जेणेकरून देव जिथं आहे तिथं आम्ही पोहोचावं, जिथं प्रभू आहे तिथं आम्ही पोहोचावं. मरियेला कळालं मी इथं बसले तर येशू येणार नाही, जिथं येशू आहे तिथं मला पोचायला पाहिजे. तिथं पोचा, कुठं येशू आहे, येशूला मिळणाऱ्या ठिकाणामध्ये जा जिथं तुम्हाला प्रभू सापडणार आहे. मग कुठं तुम्हाला सापडणार आहे प्रभू? कदाचित तो कब्रस्तान मध्ये तुम्हाला सापडेल, जिथं कोणीतरी रडत आहे. जसं आम्ही शुक्रवारी पाहिलं की जैसे एक मुलगा तिरडीवरती घेऊन चाललेला होता, येशू तिथं पोहोचला. तुम्हाला माहिती का, येशू तुमच्या अगोदर जिथं तुम्ही असावं तिथं पोहोचतो. हालेलुया. पोहोचतो तिथं तुमच्या अगोदर, तो तुमची वाट पाहत असतो. तुम्ही नुसतं तिथं यावं आणि मी माझं अस्तित्व तुम्हाला दाखवावं, मी कशा प्रकारचा देव आहे. जसं मगाशी एका बहिणीने साक्ष सांगितली, सारं शरीर त्यांचं सुजलेलं होतं, परंतु त्यांना सांगून देवाच्या मंदिरात ते घेऊन आले आणि त्याच्या अगोदर येशू ठेवून बसला. आणि येशू ठेवून बसल्याबरोबर ती बहीण इथं आली आणि प्रभूने तिच्या अंगावर हात फिरवला आणि सगळी सूज घालून तिला सांगितलं, मी इथं आहे, मी इथं आहे, मी इथं आहे. इथं देव आहे, इथं परमेश्वर आहे. परमेश्वराचं मंदिर हे अशा प्रकारचं ठिकाण आहे की जिथं तुम्ही गेल्यावर तुमच्या समस्येचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आमेन. तुमच्या समस्येचं उत्तर मिळण्यासाठी येशू जिथं होता तिथं तुम्ही पोहोचा. तुम्ही जिथं आहे तिथं येशूला बोलवू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी इथं निराशेत आहे ना, मग येशूनं माझ्याकडे यावं. बरेच लोक सांगतात साहेब प्रार्थना करा, जे हा चमत्कार जर माझ्या जीवनात घडला ना तर मग तेव्हापासून मी तुमच्या चर्चला दर रविवारी यायला सुरुवात करेन. बसा घरातच. माझ्याकडे देव आहे, नौकर नाहीये. ज्याची मी सेवा करतो तो देव आहे, तो तुमचा नौकर नाहीये. त्याला तुम्हाला भेटायला यावं लागेल आणि मग तो त्याचं अस्तित्व दाखवणार आहे. उद्या जर मी मोदीला म्हटलं तुम्ही पंतप्रधान आहे, माझ्या घरी येऊन माझं नळाला पाणी येत नाही, ते भरा, येऊन बघा. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहे, सगळ्या गरजा भागवायला पाहिजे ना, आमच्या नळाला पाणी नाही. अरे गब्बस, जा देश सोडून दुसरीकडे कुठंतरी. त्या देशात कितीतरी लोक आहेत, सगळ्यांच्या समस्या मी सोडवतो, तुझंच काय तुंतुन वाजवायला लागला तू? हा देश ज्या देशात तू राहतो त्या देशात घटना आहे, त्या घटनेप्रमाणे तुला चालावं लागतं. तसं बायबल हे घटना आहे, या घटनेच्या चौकटीत राहून तुम्हाला जगावं लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचंच तुंतुन वाजवून बसू नका, हे कर ते कर ते कर. नाही, जिथं येशू आहे तिथं तुम्हाला पोहोचावं लागेल. हालेलुया. जिथं आहे तिथं पोहोचा. शास्त्र सांगतं तिनं येशू आहे तिथं ती पोहोचली. मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 13 पासून 16 पर्यंत वचन वाचा. मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय 13 ते 16 वचन. मग त्याने बाळकास स्पर्श करावा म्हणून, मग त्यानं बालकास स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणलं, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावलं. ते पाहून येशूला फार वाईट वाटले. येशूला फार वाईट वाटलं आणि तो त्यांना म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना मनाई करू नका, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे, त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. मरिया जिथं येशू आहे तिथं गेली, जिथं येशू होता तिथं जाऊन पोहोचली. ती निराशेत होती पण तरी येशूकडे गेली. दुःख हे तिचं ठिकाण होतं तरी ते दुःख तिने सोडलं, ती येशूकडे गेली. तिचं अंतःकरणामध्ये एक प्रकारची कटुता होती, एक प्रकारचा अविश्वास होता, पण तरी ती येशूकडे गेली. जिथं येशू आहे तिथं ती गेली आणि त्याचा फायदा काय झाला? बायबल सांगतं कबरेतला लाजरस येशूनं बाहेर काढला आणि अद्भुत गोष्ट तिच्या नजरेमध्ये आणली आणि तो म्हटला, जर तू माझ्याकडे आली नसती तर लाजरस कबरेतनं बाहेर आला नसता. लाजरस मेला, इथं बायबल संपला असतं, इथं तो अध्याय संपला असता किंवा इथं तो दाखला संपला असता. पण मरियाने आपलं ठिकाण सोडलं आणि दाखल्याला नवीन सुरुवात झाली. लाजरस कबरेतनं बाहेर आला. हालेलुया.
तुम्हाला एक अशा प्रकारचं जीवन आव्हान करत आहे. प्रभू आहे तिथं जर तुम्ही गेला तर तुमचा लाजरस तुमचा भाऊ कबरेतनं बाहेर येईल. आणि आता आणखी काय दुसऱ्या गोष्टीकडे आम्ही जात असताना तिथं असं लिहिलं, जिथं येशू आहे तिथं आपली लेकरं आई वडील घेऊन येईल. आमेन. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. तुमची लेकरं जिथं येशू आहे तिथं तुम्हाला घेऊन गेले पाहिजे. आमेन. येशू पासून तुमची लेकरं लांब असतील असं कधीच म्हणू नका. पाळक साहेब पोरासाठी प्रार्थना करा, तो चर्चला यावा. ओढताना शाळेत नेताना ओढत ओढत फटके मारत मारत फक्त चर्चच्याच वेळेस माझं बाळा नाही यायचं का तुला, तुझ्यासाठी येताना खाऊ घेऊन येते पाळकाकडनं प्रार्थना. जिथं येशू आहे तिथं तुमची लेकरं असलीच पाहिजे. आमेन. हालेलुया. 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 जरा जोरात हालेलुया. हालेलुया. कशी का असेना तुम्हाला त्यांना चर्च मध्ये देवाच्या मंदिरात आणावेच लागतील. आणि आणताना काय घडलं होतं तिथं? मग त्याने बाळका स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. आणि काय घडलं? शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. कदाचित तुमच्या लेकरांचा शिष्य अपमान करतील. Praise the Lord. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो घेऊन या, पण शिष्य ते शिष्य झाडाची पानं तोडू देणार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांना मीच सांगितलेले तोडू देऊ नका, म्हणून लेकरांना घरी ठेवू नका. हालेलुया. 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 समोर बसल्यावर ते गोंधळ करतील, त्याला मागून मी टपली मारणार आहे, दोघा चौघाला मारायला सांगणार आहे, अपमान होईल तुमच्या लेकरांचा. पण शास्त्र सांगतं तशीच लेकरं ते घेऊन आले, कारण लेकरं कुठल्या व्यक्तीला दाखवायला नाही तर येशूच्या हातामध्ये सोपवायला लेकरं आम्ही घेऊन आलेलो आहोत. हालेलुया. तुमची लेकरं जिथं येशू आहे तिथं असलं पाहिजे. आमेन. ती टीव्ही समोर दिसू देऊ नका. तुमची लेकरं रविवारी बिछाण्यामध्ये दिसू देऊ नका. तुमची लेकरं रविवारी अभ्यासात पण दिसू देऊ नका. काय बोर्ड फोडून येणार नाही. आणि एक पण घरी राहिलेले लेकरू बोर्डात आलेले मी अजूनपर्यंत बघितलं नाही. हालेलुया. हालेलुया. उगा तो अभ्यास करतो, चिम्या आमका करतो, सोम्यात आमका करतो, काय नाही, त्याला ओढत घेऊन या. लय तुझा दिवा लागलेला आहे, त्याला देवाच्या घरातच घेऊन यायचं आहे. आमेन म्हणाल का? आमेन. जिथं येशू आहे तिथं हालेलुया. त्याने आपली लेकरं येशूकडे घेऊन आले. आणि ते घेऊन येत असताना शास्त्र सांगतं शिष्य त्यांना दटवत होतं, शिष्य त्यांना रागवायचा, तुमची काय गर्दी रे, तुमचं काय मध्ये लुडबुड लुडबुड. पण येशू तिकडून पाहू म्हटला, बालकास मजळी उद्या. हालेलुया. येशूला जास्तीत जास्त इंटरेस्ट तुमच्या लेकरांमध्ये आहे. आमेन. हालेलुया. 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 तुमच्यात तर आहे, त्याला माहिती आहे. याला आता तुम्ही वळवण्याचा प्रयत्न केला. मॅच्युअर झालेल्या लोकांना हे विश्वासात एवढे खंबीर आहेत ना, आता यांनी एक स्वतःचं अस्तित्व घडवलेलं आहे. आता या लेकरांना मला घडवायचंय. आणि लेकरं जर माझ्याकडे आली ना, या लेकरांमध्ये एक मोशे असेल, या लेकरांमध्ये एक एली असेल, या लेकरांमध्ये एक शमशून असेल, या लेकरांमध्ये एक शमुएल असेल. आणि त्या लेकरांना मला घडवू द्या. माझा हात जर त्यांच्यावरती पडेल ना, या लेकरांमध्ये एक मोठा बदल परिवर्तन होईल. आणि लेकरांना देवाच्या हातामध्ये सोपवा. जसं मोशेच्या आईनं लेकरू मरत असताना त्या तराफ्यामध्ये त्याला टाकलं, पेटारा बनवला आणि त्या लेकराला पाण्यामध्ये सोडलं. आणि तिला कळालं आता मोशेचा अंत जवळ आलेला आहे. आणि तिला कळालं याला वाचवायचं तर एकच माध्यम आहे, हा पेटारा त्याला वाचवेल. लांबून मी पाहते, लक्षात ठेवा, लेकराला लांबून पहा. जर देवाच्या हातामध्ये सोपवलं, तुमची लेकरं सामान्य जीवन जगणार नाही. जिथं प्रभू आहे तिथं तुमचे लेकरं न्याल. शास्त्र सांगतं मोशे राजवाड्यामध्ये पोहोचला, दानियल उच्च स्थानावरती पोहोचला, शमशोन परमेश्वराच्या हातामध्ये असताना एक मोठा योद्धा बनला. त्याला हरवण्याची ताकद कुठल्या बलिष्ठामध्ये नव्हती. जर तुमची लेकरं देवाच्या हातामध्ये असतील, ती जगामध्ये कधी हरणार नाही, जगात कधी हरणार नाही. जग त्यांना हरू शकत नाही, कारण तुमच्या लेकरांचं संरक्षण करणारा देव सर्व समर्थ आहे. तो विजयशाली परमेश्वर आहे. तुमची लेकरं देवापासून कधीच दूर असू देऊ नका. म्हणून समर्पण म्हणजे लेकराला देवाच्या हाती देणं. हालेलुया. ज्यांचं समर्पण झालं नाही त्यांनी पटकन करा, किती का वय असू द्या. हालेलुया. हालेलुया. 40 वर्षाचा असू द्या, घेऊन या.
करू, नो प्रॉब्लेम, पण त्याला देवाच्या हाती देणं गरजेचं आहे. हालेलुया. गर्दी केली आणि त्या लेकरांना ते येशूकडे घेऊन आले. काय येशूकडे घेऊन आल्याचा परिणाम वाचा. जिथं येशू आहे तिथं वाचा. फार सुंदर सांगितलं. जिथं येशू आहे तिथं त्याला घेऊन आले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले. येशूला काय वाटलं? वाईट वाटलं. दटावणाऱ्यांना पण वाटलं आणि आई वडिलांबद्दल पण वाटलं. त्याला असं वाटलं एवढं रागवतात तरी आई वडील घेऊन येतात. हालेलुया, 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 हालेलुया. कधी कधी बाळा जायचं नाही बरं का त्या चर्चला. आता ते रागवतात ना, मग तुमचं दिसत नाही. काय करायचं आलं तर तुम्ही रागवता. अहो रागवतो, रागवलं तरी तुम्हाला देवाच्या घराकडे घेऊन यावं लागणार आहे. आमेन. तुम्हाला माहिती का सगळ्यात जास्त अनुकरण करणारे लेकरं असतात. आपोआप इथं ते वातावरण बघायला लागले ना, लहान जरी बाळ असलं ना तर त्याला ते कळतं. अरे गाणं चालल्यावर हात वर करायला पाहिजे. त्याला बोलता येत नाही पण प्रार्थना करायला लागलं ते आपोआप डोळे बंद करतं आणि एक डोळ्याने बघतं तुमचे बंद आहेत का. आणि मग ते तुम्हाला सांगतं पण बंद कर डोळे, असं हात करतं बंद कर डोळे. म्हणजे त्याला कळतं प्रार्थनेत डोळे बंद. जी मोठ्यांना पण कळत नाही पण लेकराला कळतं. ते बरोबर डोळे बंद करतं. त्यांना बोलता येत नाही पण प्रार्थनेला बसले की लहान लेकर पटकन जातात, ओढणी डोक्यावर ठेवतात. का? अनुसरण करणारी लेकर आहेत. येशू म्हणतो म्हणून त्यांना घेऊन या. शिकवावं लागणार नाही. घरात राहतील, माझा हात त्यांच्यावर असेल, माझा हात त्यांच्यावर असेल. जगात जातील ना, माझा आशीर्वादाचा हात राहील. जगातले विचार त्यांच्या डोक्यात कधी येणार नाही, कधीच नाही. तुम्हाला कधी रडावं लागणार नाही तुमच्या लेकरांसाठी, कधीच नाही. तुमचे लेकर देवाच्या हातामध्ये एवढी सुरक्षित राहतील ना, एवढं त्यांच्या जीवन असेल. लक्षात ठेवा, या दिवसात लेकरांना फार देवाची गरज आहे. 8 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईनं त्याची गोष्ट पूर्ण केली नाही म्हणून 8 वर्षाच्या मुलानं दार बंद करून फाशी घेतली. 8 वर्षाच्या मुलाला काय समजतं? पण त्याला सैतान लहानातल्या लहान लेकरांचा नाश करण्यासाठी निघालेला आहे. बायबल सांगतं की तो घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी टपलेला आहे. तो तुमच्या धनाला असुरक्षित करण्यासाठी टपलेला आहे. पण तुमचं धन जर सुरक्षित राहावं तर लेकरांना येशूकडे घेऊन या. जिथे येशू आहे तिथे जा. संजीवनाच्या सभा आहे, त्यांना घरी बसू नका, त्यांना घेऊन जा. चर्च आहे, घेऊन जा चर्चमध्ये. कुठं प्रार्थना आहे, शेजारी प्रार्थनेला घेऊन जा. असं म्हणू नका शेजारची प्रार्थना, शेजारी तोच येशू आहे जो येशू चर्च मध्ये सांगितला जातो. तिथला येशू वेगळा नाही. त्यांना घेऊन जा, प्रार्थनेची गोडी लावा. येशू त्याला वाईट वाटलं आणि काय म्हटलं येशू? आणि तो त्यांना म्हणाला, बाळकास माझ्या जवळ येऊ द्या. कुठं येऊ द्या? माझ्या जवळ येऊ. कुठं? शब्द काय? माझ्या जवळ येऊ द्या. जवळ, लांब ठेवू नका लेकरांना, जवळ जाऊ द्या. आमेन. नुसतं चर्च मध्ये आणून त्यांना बसू देऊ नका. त्याला शिकवा काय काय चाललंय देवात. लेकरांनो, बाळा आता आराधना कर, तुझे पण हात वर कर. त्याला सांगायचं हात वर कर. मी कधी कधी पोरांना, छोटे छोटे पोरांना, नाच ना तू, ते मला राहू चप चप. हुशार असतात ती लेकर, छोटी छोटी काय ऐकत नाही. त्यांना सगळे नाचायला मी त्याला नाच ना. कधी कधी साक्ष द्यायला त्यांना माहिती. माझा उद्देश काय असतो? या लेकरांनी तयार व्हावं, समजावं ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये प्रभू घडवणार आहे. आणा त्यांना देवाच्या जवळ, समजू द्या, देवाच्या जवळ येऊ द्या. तुम्ही जसं प्रार्थनेत जवळ जाताना, तुम्ही जसं रडताना, तसं त्या लेकराला रडू येऊ द्या. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तो विश्वास त्यांच्यामध्ये मजबूत होणार आहे. कोणत्याही समस्येला लेकरं तुम्हाला सांगतील, मम्मी कशाला रडती? प्रार्थना करताना आपला बाप आहे की नाही, आपला देव बाप आहे की नाही आपल्या बरोबर, ती लेकरं तुम्हाला समजावून सांगतील आणि ती लेकरच देवाचा हात त्याच्यावर असल्याचा अनुभव तुम्हाला देतील. जिथं येशू आहे तिथं लेकरांना घेऊन जा. कधीच घरी बसू देऊ नका. निराश होऊ द्या, खिन्न होऊ द्या, कष्टी होऊ द्या, चुकू द्या, बहकू द्या, पण तरी त्यांना देवाकडे घेऊन या. का? कारण देवाचं वचन जिवंत आहे. ते त्यांना मार्गावरती आणणार, ताळ्यावरती आणणार. आत्ताच्या परिस्थितीकडे पाहू नका. आमेन म्हणाल का? आमेन. इतका बिघडला शमशोन, इतका बिघडला, दलिलेच्या हातामध्ये पडला. तिने त्याच्या बटा काढल्या. दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं आता शमशोन परत उभं राहणार नाही, पण अभिषेक माणसाला परत एकदा उभं करतो. परत एकदा तो उभा राहिला.
त्याच्या आईनं या शमशोनाच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी घालायला पाहिजे त्या घातल्या होत्या. या शमशोनाला सांगितलं होतं की तू नाझीर आहे आणि लहानपणापासून सांगितलं तुझ्या डोक्याला कधी वस्त्र लावायचं नाही. पण शमशोनानं न कळत तो वस्त्रा लावू दिला, अभिषेक निघून गेला. पण शमशोनाला ते वचन जे त्याच्या आईनं त्याच्या डोक्यामध्ये घातलं होतं जवळ गेल्या कारणानं आता लांब गेल्याची त्याला माहिती झाली. लांब गेल्यामुळे माझ्यावरती हा प्रसंग उद्गरला आणि मग त्यानं काय केलं, पुन्हा एकदा देवाच्या जवळ गेला आणि बायबल सांगतं देवाने परत एकदा त्याला अभिषेक केला. हे देवाच्या जवळ असल्याची खूण आहे. कधीच लेकरं बिघडणार नाही. जिथं ईशू आहे तिथे घेऊन जा. त्यानंतर आणखी एक वचन वाचूया. दुसरे राजे 5वा अध्याय 8 पासून 14 पर्यंत वचन. जवळ जाणं किती गरजेचं आहे. दुसरे राजे 5वा अध्याय 8 पासून 14 पर्यंत वचन. जिथं ईशू आहे तिथं घेऊन जा. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकलं. तेव्हा त्याने राजास सांगून पाठवलं, तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने मजकडे यावे, माझ्याकडे यावं, म्हणजे इस्रायलात संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासूदाच्या हाती त्यास सांगून पाठवले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे हो, तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल. काय म्हटलं? स्वतः मजकडे बाहेर येईल. त्याने यायला पाहिजे माझ्याकडे. अनेक लोकांचं नामानासारखं येशूनं यावं ना आमच्या घरामध्ये, आम्हाला काढाव की का त्याला दिसत नाही का? हो तुमच्या येशूला सांगा ना आमचं. अरे नामाना, कोडानं भरला तू, सुटकेची गरज तुला. तुझ्या चुकांमुळे देवानं तुला दंड दिला. तू केलेल्या चुकांमुळे देवानं तुला दूर केलं. तुला सुटकेची गरज आहे आणि तू काय अपेक्षा करत आहे की काही पण करून नामानं माझ्याकडे यावं, अलिशानं माझ्याकडे यावं. नामान मोठ्या रथा आणि घोड्यानिशी. मी काय तुम्हाला सांगतो माहिती काय? जिथं आहे तिथं गेला नामान. कान देऊ नाही का? कोण आहे नामान? अधिकारी आहे. कोण नामान आहे? राजाच्या मर्जीतला खास प्रकारचा व्यक्ती आहे. कोण आहे नामान? ज्याच्यावरती राजा प्रेम करत होता तो नामान आहे. एक प्रतिष्ठित व्यक्ती. आणि प्रतिष्ठित व्यक्ती असताना त्या काळात अशी अपेक्षा धरली जाऊ शकते की संदेश त्याला बोलवलं जाऊन संदेश त्या ठिकाणामध्ये राजाचं ऐकून तिथं जाऊ शकला असता. पण नामानाला ठाऊक आहे जिथं अलिशा आहे तिथं मला जावं लागेल. आणि नामान जिथं अलिशा आहे तिथं गेला, पण लांबच थांबला. निरोप पाठवला. नामानानं जासूस पाठवला आणि सांगितलं की सांग तुझ्या धड्याला नामान आलेला आहे आणि नामानासाठी काहीतरी कर. अलिशा तिथून सांगतो जाऊन त्याला यार्देनेत 7 वेळा डुबकी मार. अलिशा आपली जागा सोडत नाही, नामानालाच आपली जागा सोडावी लागणार. कोणत्या पदावरती तुम्ही आहात? कोणत्या पदाचा गर्व तुम्हाला आहे? कोणती तुमची स्थिती आहे? कोणत्या ठिकाणामध्ये तुम्ही राहता? परमेश्वराच्या घरामध्ये ज्यास तुम्ही येताना त्यास तुम्ही एक सामान्य व्यक्तीसारखं जीवन जगलं पाहिजे. अतिशय सामान्य. फार सुंदर तिथं लिहिलं माहिती का? नामानाचं शरीर बालकासारखं झालं. देवाच्या घरात आल्यावर तुम्हाला बालक देव बनवतो. आमेन. हालेलुया. बालक उड्या मारतो, तुम्ही पण उड्या मारता. हालेलुया. हालेलुया. मोठ्यांची अडचण आहे. त्यांना हात वर करायचं म्हणलं दहा विचार करावा लागतो. हा काय म्हणेल? लहान लेकराला बघा, त्याला नुसतं तिथंच चालू करते आई वडिलाच्या कडेवरच धुमधुम वाजायला लागला. आई वडील इथं आले तर त्यांना विचार करावा लागतो. काय म्हणतील, कोण काय म्हणतील. आणि त्याला तुम्ही किती पण आवरा, पिक्चरचा असू द्या देवाचा असू द्या, नाचायला चालू करतात. कधी कधी आम्ही ते पिक्चरचं लागलं तर अरे बाबा आपण पेंटिकोस्ट शिलोला जातो, नाचू नको. पण त्याची डिस्को चालू असते का? कारण तो बालक आहे. देवाच्या घरामध्ये आल्यावर आपलं स्थान तुम्हाला सोडावं लागेल. दावीद म्हणतो, राणी म्हणती त्याची पत्नी मिखल त्याला म्हणती, इस्रायलाचे राजे सामान्य माणसासारखे नाचत असताना, हलकट माणसासारखे नाचत असताना काय सुंदर दिसत होते. टोमणा मारला तिने.
त्या बाबाला तर काय डोकंच नाही, उगा आबरू घालवतो. कधी कधी म्हणतात काय बायका, मला तर लाज वाटते बघा, हे इतके नाचतेच ना, सगळ्यांपेक्षा जरा तेवढं नाचलेलं बरं. हे काय नाचतात तिथं. तो काय म्हणतो माहिती का, तुझा बाप, तोही तिच्या बापावर गेला, तो काही कमी नव्हता. तुझा बाप शाऊल याला राजगादीवरून काढून मला राजगादीवरती बसवलं ना, त्याच्यासारखं मी बालक होईल का? कारण हे स्थान माझ्या देवानं मला दिलं. आमेन, हालेलुया. स्थान देऊ नये का? ज्या स्थानामध्ये तुम्ही आहातला, तुम्ही आज परमेश्वराच्या घरात नाचू शकता, कारण तुमच्या पायाला फ्रॅक्चर नाही. या स्थानावर देवानं तुम्हाला शक्ती ठेवलेली आहे. ज्या दिवशी पायाला फ्रॅक्चर पडेल ना, त्यावेळेस मग बोलून सांगते, बाळक साहेब प्रार्थना करा, आता देवाने जर हाड बरं केलं ना, नाचेल. नाचायच्या टायमाला नाचला नाही म्हणून हाड फ्रॅक्चर झालं. तेव्हाच नाचला असतं तर कशाला हाडात आता ते स्टील घालावं लागलं. आता काय नाचता नाही तुला. बाळक साहेब त्यावेळेस मी माझं चुकलं, मी हात वर करत नव्हतो, मी शंका कुशंका काढल्या. कशाला शंका कुशंका काढल्या? सगळ्यामध्ये कशाला शंका? देवाच्या वचनात लिहिलं, संपलं, विषय मिटला. तर जोरात आमेन म्हणाल का? शास्त्रात लिहिलं, प्रश्न मिटला. मी कुठला शास्त्रामधला एवढा तज्ञ? आ उ अनुस्वार काना टिंबा मात्रा सोडून द्या हो. देवाच्या वचनात आहे ते मला पाळावं लागेल. त्याचा किती तुम्ही काथ्याकूट करणार आहात, किती तुम्ही त्याच्यामध्ये तर्कवितर्क करणार. बालकासारखं झालं पाहिजे, म्हणजे बालका, म्हणून तो म्हटला बालके आणि तानुले माझी स्तुती करतील, त्यांच्या मुखात तुम्ही स्वार्थ बाहेर काढेल. बालकांमध्ये म्हणून म्हटलं बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. बालकासारखं झाल्याशिवाय देवाच्या राज्याचा स्वीकार करता येणार नाही. करताच येणार नाही. स्वीकार म्हणजे ते देवाच्या राज्याची तत्व स्वीकारता येणार नाही. कित्येक वेळा देवाच्या राज्याची तत्व स्वीकारताना फार तर्क वितर्क. काही लोकांना नाचं म्हणलं, ते जुन्या करात होतं, नव्या करात कुठे आहे? मग जुन्या करात शब्द शनिवारी होता, आता का पाळता? जुन्या करामध्ये सांगितलं शब्द शनिवार आहे, मग आता का पाळता? आमच्या सोयी. मग आता लगेच सरकार रविवारी सुट्टी देते. हे तुमचं पाहिजे, तुम्ही तसं फिरवता तुमच्या सोयीप्रमाणे. आणि ज्या देवाचा विचार करताना जे मला पसंत नाही ना, मला आवडत नाही, मग शास्त्रातली इकडची तिकडची वचनं मी काढणार. मला वाटतं की नाही दारू प्यायला पाहिजे, दारू पिल्यानं काय होतं? एक मोठा पाळक, फार मोठा पाळक, पुष्कळ सेवकांना त्यानं, मी असताना या भागामध्ये आल्यावर त्यांनी पुष्कळ सेवक तयार केले. आणि तो सेवक काही लोकांना घेऊन बसायचा. तो काय शिकवत होता माहितीये का तुम्हाला? दारू पिल्यानं काहीही तुमचं बिघडत नाही. आणि त्याने वचन कोणतं दाखवलं माहिती का? खाणे आणि पिणे यात देवराज्य नाही. खाणे आणि पिणे यात देवराज्य नाही. आणि मी जस्ट एका ठिकाणात गेल्यावर ते लोक म्हटले, हो पाळक साहेब ह्याच्यात लिहिले की खाणे आणि पिणे यात देवराज्य नाही. आणखी म्हटलं दारुड्या होणं वेगळं आणि दारू पिणं वेगळं. दारुड्या म्हणजे काय? जास्त दारू पिणं. मग त्यांनी वचन काढून, द्राक्ष नसताना मस्त होऊ नकोस, त्यात बेतालपणा आहे. मी कुठं दारू जास्त पितो? मी 2च पेग मारतो. 2 पेग घेतलं तर सुटका आहे. काय हुशार आहेत बघा. अरे बाबा, तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, त्या देवाचा आत्मा वास करतो, तुला ठाऊक नाही का? आणि सर खरंच दारू प्यायला देवाने परवानगी दिली, तंबाखू खायला, गुटखा खायला परवानगी दिली. चर्च मध्ये दारूच्या बाटल्या घेऊन या, तिथं तुम्हाला कळतं हे पवित्र आहे. आणि तोच देव सगळीकडे आहे की घरात पण तुझा देव आहे. या देवाचं नाव इमॅन्युएल, म्हणजे आमच्या संगती चालणारा देव. तुमची लेकरं दारूच्या गुत्त्यापासून लांब ठेवता आणि इमॅन्युएल म्हणजे आमचा देव आमच्या संगती. मग तो देव तुमच्यावर गुत्त्यावर येईल का? तुमची पत्नी तिला म्हणतात तू लांब थांब, मी जातो सिगारेट ओढून येतो. तुमच्या घरामध्ये तुम्ही पित नाही, मंदिरात पित नाही, मग ते कसं काय चालू शकतं? लक्षात ठेवा, वचन आपल्या पद्धतीने लावलं हे बायबल नाही. याच्यातला काना मात्र कुणाला रद्द करता येणार नाही. बालकासारखंच बनावं लागणार आहे. बालकासारखं बना, नम्र बना. बालकासारखं सगळं स्वीकारायचं. तुम्ही लहान लेकला शिकवलं बाळा हे काय, तो ब्लॅक, आणि तुम्ही रेड, त्याला रेड असताना तुम्ही त्याला ब्लॅक सांगा. शाळेत जे शिकवलं ते मम्मी ही पद्धत नाही, टीचरने असं शिकवलं. मम्मी बरोबर सांगते तर टीचरने असं शिकवलं, तुला काही येत नाही, कारण त्याने स्वीकारलेलं आहे. आम्ही मात्र ही अशी पद्धत, त्याची ती पद्धत, ही पद्धत, आमच्या ह्याच्यात हे नाही.
जे देवाचं आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. हालेलुया. शास्त्र सांगतं त्यानं आपलं ठिकाण सोडलं. जिथं आलिशा आहे तिथं तो गेला. देवाच्या ठिकाणात जा, वचनामध्ये तुम्ही जा. तिथं असं लिहिलं, आलिशावर तो चिडला आणि आपलं ठिकाण तो सोडून परत माघारी जाऊ लागला. कधी कधी तुम्हाला माघारी जाऊशी वाटतं, काहीच तुम्हाला पटत नाहीत गोष्टी. आलिशाने त्याला सांगितलं यार्दनीत 7 वेळा डुबकी मार. साध्या गोष्टी सांगितल्या, जास्त मोठ्या गोष्टी सांगितल्या. देव साध्या साध्या गोष्टी सांगतो, एकदम साध्या. हालेलुया. दर रविवारी चर्चला या 9:30 ला काय वेगळं सांगितलं का तुम्हाला? एकदम साधे, सकाळी उठायचं चर्चला यायचं. चर्चला आल्यावर तो म्हणतो गाणे गा. काय तुम्हाला करायचं? गाणे गायचं. तो म्हणतो चला सगळी व्यसन सोडा. काय सांगतो तुम्हाला? व्यसन कर, याला फाशी देऊन टाका, सोडवून म्हणतो. सगळं एकदम साधं सोपं सांगतो. साध्या गोष्टी पाळताना त्या तुम्हाला जड जातात का? ती मुलगी त्याच्या बरोबरची काय म्हणते, अरे साधीच गोष्ट सांगितली ना, 7 वेळा डुबकी मारायची, एवढं कशासाठी वितंडवाद करतो? जाऊन डुबकी मार, बाजूला हो ना. नामानाच्या बुद्धीला ते पटलं, अरे तो सांगतो म्हणून मी करतो. तो गेला, यार्दनीत 7 वेळा डुबकी मारली आणि पवित्र शास्त्र सांगतात त्याचं शरीर बालकासारखं झालं. हालेलुया. जर ठिकाण सोडायला तुम्हाला देव अशा पद्धतीने घडवेल ना, जे तुमचे जुने दिवस आहेत ते तुम्हाला पुन्हा निर्माण करून देईल. ज्या तुमच्या जुन्या गोष्टी त्या परत तुम्हाला आठवेल. बायबल सांगतं नामान आपल्या शरीराकडे पाहायला लागला आणि म्हटलं, अरे लहानपणी मी इतकाच गोरा होतो. हालेलुया. 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 कधी कधी आता मोठेपणी आरशात चेहरा बघितला असं वाटतं, कुठे गेला माझा रंग? पहिल्यासारखा मी का दिसत नाही? त्याचं कारण तू जगामध्ये जाऊन सगळी किरण तुझ्यावरती पडलेली. नामान जास्त यार्देनमध्ये गेला, 7 वेळा डुबकी मारलेला. सगळी जगातली असणारी घाण काळपटपणा त्यानं काढून टाकला. लहान लेकरासारखं शरीर केलं. ठिकाण जर तुम्ही सोडाल तर तुम्ही पहिल्यासारखे बनाल. देवावरती प्रेम करणारे, देवाच्या मार्गामध्ये चालणारे. तुम्ही तुमचं ठिकाण सोडत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये तो विश्वास येणार नाही ज्या विश्वासाची प्रभूला गरज आहे. त्यानं आपलं ठिकाण सोडलं. एकच वचन वाचूया, दुसरे राजे 4था अध्याय 20 पासून 26 पर्यंत वचन. 5 मिनिटांमध्ये काही गोष्टी आणखी नाही, परंतु शेवटची गोष्ट आपण वाचूया. दुसरे राजे 4था अध्याय 20. त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहर पर्यंत तिच्या मांडीवर होता. 2 प्रहर पर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. मृत्यू पावला. तेव्हा तिने त्यास वरती नेऊन 26 वचन. आता धाव, तिला सामोरा जा. तिला सामोरा जा आणि तिला विचार. तू खुशाल आहेस ना? तू खुशाल आहेस ना? 26 वचन. आता तुझा नवरा खुशाल आहे? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? तिने म्हटलं सर्व खुशाल आहे. सर्व खुशाल आहे. डोंगर चढून बस. आता बाकीचं तुम्ही घरी जाऊन निवांत वाचा, परंतु त्यातला मुख्य भाग मी तुम्हाला सांगतो. जिथं आम्ही पाहतो की येशू जिथं गेला त्या ठिकाणात मरिया आली. मरिया येण्याच्या अगोदर ती घरामध्ये बसली. मरियाचा भाऊ पण मरण पावला आणि तो शुनेमकरींचा मुलगा मरण पावला. फरक बघा दोघांमध्ये. लाजरस मरण पावला, मरिया घरामध्ये बसली. आणि इथं ज्या बाईला आलिशानं प्रार्थना करून मुलगा दिला तोही मरण पावला, पण ती बाई मात्र असं म्हणत बसले नाही, देऊन देऊन कसला मुलगा दिला बघा, मेला हो तो, नसता दिला तर परवडला असता. नाही, तिला माहिती आहे मुलगा दिला ना, जर तो मुलगा देऊ शकतो तर त्याचे जीवन पण परत देऊ शकतो. आणि म्हणून शास्त्र सांगतं अशा ठिकाणात ती तडक निघाली. ते ठिकाण जवळ नव्हतं. अहो इथं यायचं तर लोक म्हणतात नाही हो फार लांब आहे तुमचं चर्च. शुनेमकरीण ते बनू शकत नाही जे ठिकाणाला महत्व देतात. प्रभू येशू ख्रिस्त देवाला भेटण्यासाठी डोंगरावर जात होता. मोशे डोंगरावरती जाऊन आराधना करत होता. अब्राम म्हातारा झाल्यावर सुद्धा त्यानं वर गेला, त्या वेदीवरती अर्पण करण्यासाठी डोंगर चढून गेला. येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगर चढून जात होता. ज्या देवाच्या जवळ जायचं ना, काहीतरी चांगल्या गोष्टीची अपेक्षा करताना, मग तुमचं ठिकाण तुम्हाला सोडावं लागणार आहे. आमेन. अनॉइंटिंग पाहिजे, अभिषेक पाहिजे, काहीतरी चांगलं घडायला पाहिजे ना. जिथं प्रभू आहे तिथं तुम्हाला पोहोचावं लागणार. तिचा मुलगा मरण पावला आणि त्या मुलाच्या जवळ ती बसली नाही. तिनं तिच्या मुलाला जिथं आलिशा राहत होता त्या खोलीमध्ये ठेवलं. आलिशाच्या खोलीमध्ये उतरत होता आणि त्या खोलीत त्याला उतरवलं. पण त्याही खोलीत तिचा मुलगा मेलेलाच होता. कान देऊ नये का?
ज्या खोलीमध्ये तिने आलिशासाठी जागा केली, ज्या खोलीमध्ये त्याला मेज ठेवला, ज्या खोलीमध्ये समय ठेवली, ज्या खोलीमध्ये पलंग ठेवला, ज्या खोलीमध्ये खुर्ची ठेवली, सगळ्या गोष्टीची तरतूद करून ठेवली. पण ज्या खोलीमध्ये तिने त्याला आणलं आणि पाहती तर काय, मुलगा ज्या पलंगावर आलिशा निजला होता त्याच पलंगावर त्याला निजलं, तरी तो मेलेलाच होता. काही वेळेस काही चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आठवण करून देत असतील, या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो मुलगा मेलेला आहे. निराश करतील त्या तुम्हाला गोष्टी, पण तिला ठाऊक आहे माझ्या घरात आता आलिशा नाही, पण ज्यावेळेस आलिशा परत इथे येईल ना, या वस्तूंवर बसून तो परत तो चमत्कार करणार. या तुम्ही प्रभूसाठी काय केलेलं आहे. खुर्ची प्रभूसाठी साक्ष आहे, मेज प्रभूसाठी साक्ष आहे. प्रभूचा मेज घेता ती तुमच्यासाठी साक्ष आहे. प्रबोधन घेताना ती तुमच्यासाठी साक्ष, हे जीवन तुमच्यामध्ये येणार आहे प्रबोधनाच्या द्वारे. ज्या खुर्चीवरती बसून तुम्ही मनन चिंतन करत आहात ना, ज्या खुर्चीवरती बसून तुम्ही देवाचं सानिध्य उपभोगत आहात, ज्या मेजावरती बसून तुम्ही एकमेकाला क्षमा करतात ना, तुम्ही असं समजू नका तुम्ही क्षमा करता, या क्षमेच्या मोबदल्यामध्ये देव काय करणार आहे, ही क्षमाच तुम्हाला जीवन देणार आहे. हालेलुया. हा मेज तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार. असं तुम्हाला का वाटतं मी क्षमा केली तरी प्रभू माझ्या जीवनामध्ये, आणि हे प्रेत का काढून टाकत नाही? प्रेत एक समस्या आहे, प्रेत एक अडचण आहे, प्रेत एक तुमच्या जीवनातली निराशा आहे, प्रेत तुम्हाला खिन्न करणाऱ्या गोष्टी. कधी कधी तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या करता, पण तुमच्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देते. कदाचित ती बाई म्हणेल इथंच मी आलिशाला बसवलं होतं, याच पलंगावर तो निजला होता, याच मेजावरती तो जेवत होता, हाच दिवा होता, हीच समय होती ज्या समयमध्ये बसून हा आलिशा मनन चिंतन करत होता. पण आज ती समय, तो पलंग, तो मेज, सगळ्या गोष्टी मला सांगत आहे की तुझ्या आलिशानं तुझा जो मुलगा तुला दिला तो मुलगा तर मरून गेलेला आहे. पण तिला ठाऊक आहे जर समय आहे, जर खुर्ची आहे, जर मेज आहे, जर पलंग आहे, तर आलिशा या घरात आल्याशिवाय राहणार नाही, आणि आलिशा आल्यावर माझा मुलगा जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही शिक्षण घेतलं ते शिक्षण तसंच तुमच्या घरामध्ये ठेवा. हे शिक्षण तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल, हे शिक्षण तुमच्या जीवनामध्ये बदल करेल, हे शिक्षण परिवर्तन करेल. या शिक्षणाच्या द्वारे परत एकदा तुमच्या जीवनामध्ये नवा अभिषेक, नवीन सामर्थ्य येईल. शिक्षण कधी सोडू नका. तिनं ते शिक्षण तसंच ठेवलं. पवित्र आत्मा समय, पवित्र आत्म्याला पण तिने तसंच ठेवलं. पवित्र आत्मा मिळाला म्हणजे तुमच्याकडे प्रश्न नाही तसं समजू नका. बऱ्याच वेळा मला असं वाटतं पवित्र आत्मा आहेत, मग पवित्र आत्मा असला तर आता पीडा नसायला पाहिजे. चुकीची गोष्ट आहे. जो पौल ज्याच्या सावलीने लोक बरे होत होते, तोच पौल जहाज फुटतं त्याला स्वतः पोहून यावं लागतं. सावलीने लोक बरे व्हायचे पौलाच्या, तो चालत असताना त्याची सावली जर पडली तर लोक बरे व्हायचे. आणि तो पौल जहाजामध्ये प्रवास करताना जहाज फुटतं. प्रश्न केला पाहिजे, अरे काय देव मला मारण्यासाठी? लोक ज्यावेळेस तो जहाज फुटलं का किनाऱ्यावरती आला ना, आणि शेकोटी पेटवली, त्या लाकडात साप आला आणि त्या सापाने त्याला विटोळा मारला. लोक म्हटले अरे देव याच्या मागे लागलेला आहे, ह्याचा देव सुद्धा बचाव करायला तयार नाही. त्याने झटकला, आणि झटकल्यावर पौलानं पण म्हटलं पाहिजे, लोक म्हणायला लागले खरंच आहे माझ्या सावलीन लोक बरे होते आणि मला लोक आता दोष देत आहे. लक्षात ठेवा पवित्र आत्मा तुमच्याकडे आहे म्हणजे तुमच्या समस्या, लोकांच्या समस्या सोडण्यासाठी, पण तुमच्या समस्या तरी तुम्हाला घेऊन तसंच पुढे जावं लागणार आहे. बायबल सांगतं त्यांनी तो साप झटकला बाजूला केला, तसं तुमच्या जीवनामध्ये ही सापासारखी एक प्रकारची दुष्ण असतील, झटकून बाजूला व्हा. बायबल सांगतं लोकांनी त्याच्याकडे पाहिलं, लोकांना वाटलं तो मरून जाईल पण तो मेला नाही. लक्षात ठेवा समस्येशी असं लढा, लोकांना दाखवून द्या या समस्या आम्हाला मारू शकत नाही, या समस्येमध्ये आम्ही विश्वास टिकवून ठेवणार आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं ही गोष्ट त्या लोकांनी पाहिलं आणि तिथंच पौलानं सुवार्ता सांगितली. त्या गावाचा उद्धार झाला, त्या गावाचं तारण झालं. जहाज फुटलं नसतं, त्याच्या हाताला साप जर वेटोळा मारला नसता तर कदाचित पौलानं सुवार्ता सांगून त्या गावामध्ये मंडळीचं रोपण केलं नसतं. कधी कधी काही समस्या त्याच्यातलं देवाचं गौरव होणार आहे, आणि त्या शिक्षणाला धरून राहा. हे शिक्षण सोडू नका. आजची परिस्थिती उद्या नसणार आहे, आजची स्थिती उद्या नसणार आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी गौरवी, उद्याचा दिवस तुमच्यासाठी अद्भुत, उद्याचा दिवस एक मोठा चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे. त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण सोडू नका, सिद्धांत सोडू नका, वचन सोडू नका, पवित्र आत्मा सोडू नका. आणि का हा प्रश्न कधीच देवाला विचारू नका. ज्या दिवशी का हा प्रश्न तुम्ही देवाला विचाराल ना त्याच दिवशी तुम्ही तुटाल.
पण प्रत्येक प्रश्नाला आमेन जर म्हणाला तर देव त्यातनं मार्ग काढेल. आमेन. देव मार्ग काढणारा देव आहे. मग त्याचं नावच आहे मार्ग सत्य आणि जीवन. देव कोण आहे? मार्ग सत्य कोण आणि आहे? जीवन. मार्ग. देव कोण आहे? मार्ग. मग तुमच्या प्रश्नात मार्ग देवच दाखवणार आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही पोपटपंचीत घरात लिहून ठेवतो मार्ग सत्य आणि जीवन. आम्हाला वाटतं ते फक्त वचन आहे मार्ग. पण प्रश्न आल्यावर ते वचन लागू करून घेता का? मार्ग सत्य आणि जीवन तोच आहे ना. चला गुडघे टेको, तो मार्ग दाखवेल. तिने गुडघे टेकले, मार्ग त्याने दाखवला. ताबडतोब तिथे गेला आणि तो माणूस सांगतो ती आली ना, तिला सामोरा जा आणि ते तिला विचार तू कशी आहेस, बरी आहेस का, तुझी खाली खुशाली विचार. आणि तिला सगळे विचार, सरक बाजूला, मला माझ्या स्वामीशी बोलू दे. ती गेली त्याच्या आणि तिथं अजिबात गारण गेलं. वाचा का वचन, पटकन वाचा बरं. तो फार वेळ चाललेला आहे, पटकन वाचा. तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले पुढे व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. आपल्या नवऱ्यास हाक मारून ती म्हणाली, एक लवकर व एक गाढव लवकर मजकडे पाठवून द्या, लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. तो म्हणाला तू आज त्याकडे का चाललीस? तो आडवा आलाच. काय म्हटलं? तू आज त्याच्याकडे का चाललीस? कधी कधी म्हणतो तुला या रविवारी गेलं नाही तर चालत नाही का? हालेलुया. मग त्याच्यावर मोठं रणकंदन होतं. तिला सांगायचं नाही चालतो. त्याला विचारायचं एक रविवार खाल्लं नाही तर चालत नाही का? हालेलुया. कधी कधी नवरे फार त्रास देतात. तो पहिले त्यांचं हे भरलं पाहिजे. आधी हा बा मग तो बा. आज काही शब्दात नाही गेलं नाही तर कशासाठी तू चालली? वाचा बरं. आज काही चंद्रदर्शन किंवा शब्दात नाही. ती म्हणाली काही चिंता नाही. गाढवावर खोगीर घालून ती बसली. त्याला सुद्धा सांगितलं नाही खोगीर घाला, म्हटली पण नाही का गाडीत पेट्रोल आहे का बघा आणि त्याला हवा चाकामध्ये का बघा, काही नाही. गेली त्याला सांगत आता बाकीचं सोड. पोरग मरून पडले ते बघ, त्या मुलाला सुटका पाहिजे, त्याच्यासाठी मला देवाच्या घराकडे जायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वराच्या घराकडे जाताना तुम्हाला अडखण करणारे तुमच्या घरातलेच लोक आहेत. पण त्यांना तसंच ठेवा घरामध्ये. हालेलुया. आणि ते येत नसलं त्यांना नाश्ता देऊ नका, बिलकुल देऊ नका. त्यांना खाऊ देऊ नका. उपाशी बस म्हणा घरामध्ये. देवाचं वचन हे पण नाश्ता आहे, भोजन आहे. 4-4 आठवडे खायचं नाही, 5 आठवडे यायचं नाही. कधीतरी यायचं, हात प्रेज लॉर्ड करून जायचं निघून. कधी काही लोक येतात तसे, आराधना केली की गुल. अरे कशाला येतात? त्यापेक्षा बसा ना घरामध्ये. का देवाने तुम्हाला काही एवढी निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवलं का या रविवारी तुम्ही नाही आलं तर मला करमणार नाही? देव तुझी गरज आहे, तुला देवाची गरज आहे. नवऱ्याला तिने डाफारलं, त्याला तिथंच ठेवलं. आणि बायबल सांगते तिने आपलं घर सोडलं, आलिशाकडे गेली. आणि आलिशाकडे तिथं गेल्याबरोबर शास्त्र सांगतं त्यानं तिची चौकशी केली. काय चौकशी केली? ठीक आहेस ना बाई तू? कान देऊ नये का? देवाला तुमचं सगळं ठीक असल्याचं ऐकायला आवडतं. हालेलुया. जोरात हालेलुया म्हणाल. हालेलुया. देव तुम्हाला सारखं विचारतो ठीक आहे का? उत्तर काय तिचं? तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी यास म्हणाला, ती पहा शुनेम करीन. धाव तिला सामोरा जा आणि तिला विचार तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मिस्टर कसे आहेत? त्याने नाही विचारलं. आज आले नाहीत ते चर्चला. त्याला माहिती, जाऊ दे, त्याला घरी तर नीट आहे ना. तिचं उत्तर काय? मूल खुशाल आहे ना? तिने म्हटले सर्व खुशाल आहेत. काय म्हटलं? सर्व खुशाल आहेत. होते का सर्व खुशाल? नवरा होता खुशाल, पण लेकरू खुशाल होतं का? नाही, लेकरू खुशाल नव्हतं. पण तिचा शब्द तिने अशा पद्धतीने बोलला, कारण ज्या ठिकाणात ती चाललेली आहे ना त्या ठिकाणाची वार्ता तिच्या घरात जाणारे सगळं खुशाल आहे. आमेन. सगळं खुशाल. म्हणून मगाशी त्या बहिणीने साक्ष सांगितली, सुजाता माने सिस्टरने. अनेक दिवसापासून तिचे चेक अडकलेले होते, पण तिच्यासाठी जात तुझ्या घरी पोहोचण्याच्या अगोदर देव तुझं. हालेलुया. ते होतं तिच्याकडे आर्थिक प्रश्न, पण देवाच्या घरामध्ये आल्यावर परमेश्वर बरोबर ठिकाण सोडा, जिथं प्रभू आहे तिथं जा. देव सगळं काही खुशाल करणार आहे. आज तुम्ही खुशालीने घरी जाणार आहे. आमेन म्हणा. तुमच्या अगोदर तुमची खुशाली घरामध्ये पोहोचणार. अगोदर हालेलुया. सगळे आशीर्वाद अगोदर पोहोचणार. हालेलुया.
जरा जोरात ओरडा हो. हालेलुया. तुमच्या अगोदर, आमेन. तुमच्या अगोदर, आमेन. कारण जिथं तुम्ही आला ते ठिकाण खुशाली निर्माण करणारं ठिकाण आहे. ते ठिकाण खुशाली निर्माण करणारं ठिकाण आहे. तुमचं ठिकाण तुम्ही सोडा, खुशाली तुमच्या घरात, तुमच्या परिवारामध्ये. कारण शास्त्र सांगतं अलिशा तिच्या बरोबर घरी गेला आणि अलिशानं तिच्या मुलावर ओन प्रार्थना केली आणि तिथं असं लिहिलं, मुलगा घरामध्ये खेळू लागला. तिने ठिकाण सोडलं, मुलानं आपलं ठिकाण सोडलं. तुम्ही ठिकाण सोडा, समस्या आपलं ठिकाण सोडेल. तुम्ही ठिकाण सोडा, तुमचे प्रश्न ठिकाण सोडतील. ठिकाणामुळे प्रॉब्लेम आहेत. आज ठिकाण सोडूया आणि देवाला म्हणू, प्रभू खरोखर तू चांगला देव आहे. आमेन. देव करू तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, डोळे बंद करूया. आणखीन काही गोष्टी होत्या पण त्या